नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 22 मधील भाग 2 चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या घटकाचे विस्तृतपणे माहिती पाहूया। जे काही प्रश्न तुमचे चुकले आहेत त्याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, यामधील पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच 10 लाख रुपयाची नोट आर्थिक मंदी व महागाईतून बाहेर पडण्यासाठी छापली आहे? पहिला पर्याय इंडोनेशिया, दुसरा आहे केनिया, तिसरा आहे अर्जेंटिना आणि चौथा व्हेनेझुएला। तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे व्हेनेझुएला। 10 लाख रुपयाची नोट छापणारा देश कोणता? व्हेनेझुएला। दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे, हे लक्षात ठेवा। याचा एक प्रश्न विचारते की व्हेनेझुएला हा देश कोणत्या खंडातील आहे? तर दक्षिण आफ्रिका खंडातील। 10 लाख रुपयाची नोट छापली त्यांनी। इतक्या मोठ्या रकमेची नोट तयार करणारा हा पहिलाच देश, लक्षात ठेवा। 10 लाख रुपये म्हणजे सर्वात मोठ्या रकमेची नोट तयार करणारा देश कोणता, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते। त्यामुळे व्हेनेझुएला हे लक्षात ठेवा। दक्षिण अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी 10 लाख रुपयाची नोट छापली आहे। म्हणजेच या देशांनी 10 लाख रुपयाची नोट कशासाठी छापली आहे? तर आर्थिक मंदी व महागाईतून बाहेर पडण्यासाठी छापलेली आहे, लक्षात ठेवा। आता या अनुषंगाने प्रश्न कोणता निर्माण होईल की व्हेनेझुएला हा देश ओपेक समूहाचा सदस्य आहे का? असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा। ओपेक म्हणजे जे तेल निर्यात करतात देश, ते त्याचा समूह असतो आणि हा व्हेनेझुएला देश हा दक्षिण अमेरिका खंडातील आहे आणि 10 लाख रुपयाची नोट छापणारा हा जगातील पहिलाच देश आहे। त्यानंतर 27वा प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक महिला आयोगाने कोणत्या वर्षी जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले? जागतिक महिला वर्ष कोणत्या वर्षी जाहीर केले? 1975, 1985, 1995, 1980। तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाचे जे जागतिक महिला आयोग आहे त्यांनी जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले होते, ते वर्ष म्हणजे 1975। पहिला पर्याय उत्तर राहील। त्यानंतरचा प्रश्न पाहूया, तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 किती मतदारसंघात होणार आहे? पहिला पर्याय 240, दुसरा पर्याय 224, तिसरा पर्याय 234 आणि चौथा पर्याय 248। तर मित्रांनो, यावर्षी जे निवडणुका होणार आहे 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश, यामध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत। त्या अनुषंगाने हा प्रश्न महत्त्वाचा आहे। तर विधानसभा निवडणुका जे होणार आहेत ते राज्य पहा, लक्ष द्या। तामिळनाडूमध्ये 234 जागा विधानसभेच्या आहेत, पश्चिम बंगालमध्ये 294 जागा, केरळमध्ये 140 जागा आहे विधानसभेच्या, आसाममध्ये 126 जागा आहे विधानसभेच्या आणि पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण 30 जागा आहेत विधानसभेच्या। तर लक्षात ठेवा, विधानसभेच्या निवडणुका एकूण 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश या अशा मध्ये होणार आहे। आता महाराष्ट्रात एकूण जागा किती आहेत विधानसभेच्या? तर एकूण 288 आणि उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत मित्रांनो जागा? 403। त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये 234 लक्षात असू द्या, पश्चिम बंगालमध्ये 294, केरळमध्ये 140, आसाममध्ये 126 आणि पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभेची जागा एकूण 30 जागेवर निवडणूक होणार आहे। तर या प्रश्नाचं उत्तर, तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 मध्ये किती मतदारसंघात निवडणूक होणार आहे? तर 234 मतदारसंघात निवडणूक होत आहे। त्यानंतर 29वा प्रश्न पहा, कायले जॅमिसन हा वेगवान गोलंदाज IPL 2021 या मोसमातील दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे। कोणता? कायले जॅमिसन। तो रॉयल चॅलेंज बँगलोरनं या संघाने घेतला आहे। तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारण नेहमी आपण काय करतोय या IPL मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोणता, तर त्या पद्धतीने आपण अभ्यास करतो। परंतु असा प्रश्न जर विचारला की दुसरा महागडा खेळाडू कोणता, तर कायले जॅमिसन हा दुसरा महागडा खेळाडू आहे मित्रांनो आणि तो रॉयल चॅलेंज बँगलोरनं त्या संघाने घेतलेला आहे। तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे कायले जॅमिसन? तो कायले जॅमिसन हे न्यूझीलंड संघाचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा। न्यूझीलंड देशाचा खेळाडू आहे। तर मित्रांनो, कायले जॅमिसन न्यूझीलंड संघाचा खेळाडू आहे
IPL 2021साठी दुसरा महागडा खेळाडू कोणता आहे? कायले जॅमिसन. तो जे आहे तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं घेतला आहे. आणि IPL 2021साठी पहिला महागडा खेळाडू कोणता आहे? तर ख्रिस मॉरिस. हे सुद्धा लक्षात असू द्या, कारण हा प्रश्न विचारू शकते की IPL 2021साठी सर्वाधिक महागडा खेळाडू कोणता? तर ख्रिस मॉरिस आहे मित्रांनो. हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्स या संघाने त्याला विकत घेतले आहे. IPL 2020 हे सुद्धा महत्त्वाचं आहे. विजेता संघ कोणता होता? मुंबई इंडियन्स. आणि उपविजेता होता दिल्ली कॅपिटल्स. ऑरेंज कॅप होते KL राहुल, भारताचा खेळाडू. आणि पर्पल कॅप जे आहे किगिसो रबाडा, हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू. तर हे लक्षात असू द्या की IPL मध्ये दुसरा महागडा खेळाडू कायले जॅमिसन, पहिला महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस दक्षिण आफ्रिकेचा. कोणत्या संघाने विकत घेतला हे महत्त्वाचं आहे. राजस्थान रॉयल. आणि कायले जॅमिसनला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं. आणि IPL 2020चा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल. आणि IPLची सुरुवात 2008 पासून पहिला संघ होता राजस्थान रॉयल्स, हा विजेता होता. लक्षात ठेवा, राजस्थान रॉयल्स हा संघ पहिला. विचारू शकते की पहिला IPLचा पहिला विजेता कोण? तर राजस्थान रॉयल्स. त्यानंतर लोकसभा TV आणि राज्यसभा TVचे विलिनीकरण करण्यात आले. त्याचे नवीन नाव काय? प्रश्न महत्त्वाचा आहे. लोकसभा TV आणि राज्यसभा TV याचं विलिनीकरण करण्यात आलं. त्याचं नवीन नाव काय? हिंदुस्तान TV, संसद TV, भारत TV की स्वदेश TV? तर लोकसभा TV आणि राज्यसभा TV यांचं विलिनीकरण करण्यात आलं आणि त्याचं नवीन नाव आहे मित्रांनो संसद TV. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 1000 मेगावॅटच्या नेवेली थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन. नेवेली थर्मल पॉवर प्रोजेक्ट महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नेवेली थर्मल पॉवर स्टेशन कोणत्या राज्यात आहे? तर पहिला पर्याय कर्नाटक, दुसरा आहे तेलंगणा, तिसरा आहे आंध्र प्रदेश आणि चौथा आहे तामिळनाडू. तर मित्रांनो नेवेली थर्मल पॉवर स्टेशन जे आहे तामिळनाडूमध्ये आहे मित्रांनो. 25 फेब्रुवारी 2021ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नेवेली थर्मल पॉवर स्टेशनचे उद्घाटन केले, राष्ट्राला समर्पित केले मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर 32वा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर आतापर्यंत किती जिल्हे निर्माण झाले? पहिला पर्याय 9, दुसरा आहे 10, तिसरा आहे 11 आणि चौथा आहे 12. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर आतापर्यंत किती जिल्हे निर्माण झाले? तर 10. पहा, महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी एकूण जिल्हे महाराष्ट्रात होते 26. त्या महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरचे जिल्हे झाले 10. आता सध्या एकूण जिल्हे आहेत 36 महाराष्ट्रात. आता रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्हा आणि औरंगाबादपासून जालना जिल्हा ही निर्मिती झाली 1 मे 1981. त्यानंतर उस्मानाबादपासून लातूर आणि चंद्रपूरपासून गडचिरोली हे 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबादपासून लातूर जिल्हा निर्माण झाला आणि चंद्रपूरपासून गडचिरोली ही 26 ऑगस्ट 1982ला निर्माण झाला. नंतर बृहन्मुंबईपासून मुंबई उपनगर 4 ऑक्टोबर 1990ला झाला. त्यानंतर जिल्हा पहा, धुळेपासून नंदुरबार आणि अकोलापासून वाशिम हे 1 जुलै 1998ला. परभणीपासून हिंगोली आणि भंडाऱ्यापासून गोंदिया हे 1 मे 1999ला निर्माण झाले. आणि शेवटचं ठाणेपासून पालघर हे 1 ऑगस्ट 2014ला निर्माण झालं. लक्षात ठेवा. असे एकूण किती 10 जिल्हे वाढलेले आहेत. म्हणजेच निर्मितीच्या वेळेस 26 होते आणि निर्मितीनंतर महाराष्ट्र निर्मितीनंतर 10 जिल्हे, असे एकूण 36 जिल्हे सध्या महाराष्ट्रात आहेत मित्रांनो. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेमुळे या नद्याची खोरी वेगळी झाली आहे. पहिला पर्याय नर्मदा तापी, दुसरा आहे गोदावरी भीमा, तिसरा आहे भीमा कृष्णा आणि चौथा आहे तापी पूर्णा. तर मित्रांनो सातपुडा पर्वत हे महाराष्ट्राच्या कुठे येते? उत्तरेला येते. ठीक आहे, हे महाराष्ट्राचा मॅप आणि हे सातपुडा पर्वत तर इथे उत्तरेला. आणि उत्तर बाजूला वाहणारी नर्मदा नदी आणि दक्षिण बाजूने वाहणारी तापी नदी, या 2 नद्यांना नद्याची खोरी वेगळी करते. कोणता पर्वत? सातपुडा पर्वत. लक्षात ठेवा. त्यानंतर प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी प्रदेश कोणता?
पहिला आहे पर्याय कोकण, दुसरा आहे खानदेश, तिसरा आहे विदर्भ आणि चौथा आहे मराठवाडा. तर मित्रांनो, प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळू, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी प्रदेश कोणता आहे? तर कोकण आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकते कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. मूषक, आळूक आणि कुपक हे कोकण या भागाला नावे आहेत. त्यानंतर 35व पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा सर्वात जास्त आहे? अलिबाग, पुणे, कोल्हापूर, नागपूर. तर मित्रांनो, इथे नागपूर इथे दैनिक सरासरी तापमान कक्षा सर्वात जास्त आहे मित्रांनो, नागपूर. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 36व पहा, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? 1855, 1858, 1857, 1861. तर मित्रांनो, भारताचे व्हाईसरॉय 1858च्या भारत सरकारचा कायदा लागू केल्यावर भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. 1858 नंतर, लक्षात ठेवा. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय हा कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. 1857चा उठाव हा लॉर्ड कॅनिंग यांच्याच काळात झाला, लक्षात ठेवा. कारण प्रश्न येऊ शकते की 1857च्या उठावाच्या वेळेस कोण गव्हर्नर जनरल होता? तर लॉर्ड कॅनिंग होता. आणि पहिला भारताचा व्हाईसरॉय कोण? तर लॉर्ड कॅनिंग. म्हणजेच इथे भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय म्हणून कधीपासून ओळखले जाऊ लागले? 1858 पासून. त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती? पहिला पर्याय 288, दुसरा पर्याय 48, तिसरा आहे 19 आणि चौथा आहे 67. तर मित्रांनो, हे आहेत 288 जागा विधानसभा. महाराष्ट्र विधानसभेची जागा किती आहे? 288. 48 जागा आहेत लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा. लोकसभा महाराष्ट्र जागा हे लक्षात असू द्या की महाराष्ट्रात लोकसभेची जागा किती आहे? 48. 19 जागा आहे हे राज्यसभेच्या जागा आहेत महाराष्ट्रातील जागा राज्यसभेच्या किती आहे? 19. आता प्रश्न आहे लोकसभा आणि राज्यसभा. महाराष्ट्रात लोकसभा राज्यसभा निर्वाचित होणाऱ्या सदस्याची एकूण संख्या किती? म्हणजे 48 आणि 19 याची बेरीज किती राहिली? 67 जागा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती राहील? 4 नंबरचं उत्तर, लक्षात ठेवा. लोकसभाच्या 48, राज्यसभेच्या 19 अशा एकूण 67 जागा दोन्ही मिळून होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर राहील. त्यानंतर 38वा प्रश्न पहा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कडून नियुक्त केले जातात. सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष. तर मित्रांनो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात, लक्षात ठेवा. कुठून नियुक्त केले जातात? राष्ट्रपतीकडून. त्यानंतरचा 39वा प्रश्न पहा, महाराष्ट्रात पत्रकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय 3 जानेवारी, दुसरा आहे 6 जानेवारी, तिसरा आहे 9 जानेवारी आणि चौथा आहे 12 जानेवारी. तर मित्रांनो, महाराष्ट्रात पत्रकार दिन हा 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पत्रकार दिन, महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त घोषित केला आहे, लक्षात ठेवा. कोणाची जयंतीनिमित्त? तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून घोषित केलं आहे महाराष्ट्र शासनाने, हे लक्षात ठेवा. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू केले, लक्षात ठेवा. म्हणजे असा सुद्धा प्रश्न येते की 6 जानेवारी हा जे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जे दर्पण वृत्तपत्र आहे ते 6 जानेवारी 1832ला चालू केलं होतं. त्यामुळेच हा दिवस 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून घोषित केला जाते, लक्षात ठेवा. आणि बाळशास्त्री जांभेकर
यांच्या जयंतीनिमित्त घोषित करण्यात आला, लक्षात ठेवा. आणि बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होय. त्यानंतर 40वा प्रश्न पहा. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पहिला पर्याय जेम्स ऑगस्ट हिक्की, दुसरा आहे सर जॉन मार्शल, तिसरा आहे ॲलन ह्यूम आणि चौथा आहे बंकिमचंद चॅटर्जी. तर भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र मित्रांनो 29 जानेवारी 1780 रोजी भारतातील पहिले वृत्तपत्र बेंगॉल गॅजेट. कोणतं वृत्तपत्र आहे भारतातील पहिले वृत्तपत्र? बेंगॉल गॅजेट या नावाने जेम्स ऑगस्ट हिक्कीने इंग्रजी साप्ताहिक बंगालमध्ये सुरू केलं, लक्षात ठेवा. पहा 1870 मध्ये भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बेंगॉल गॅजेट हे जेम्स ऑगस्ट हिक्कीने सुरू केले. कुठं सुरू केले? तर बंगालमध्ये. महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र पहा, आता हे भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड. पहा महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर बॉम्बे हेरॉल्ड हे 1789 मध्ये. आणि मुंबई प्रांतात पहिले देशी वृत्तपत्र, असा एक प्रश्न विचारू शकतात की मुंबई प्रांतात पहिले देशी वृत्तपत्र कोणते? तर मुंबई समाचार फर्दुंजी मर्जबान यांनी 1822 मध्ये सुरू केले ते. आणि 1832 मध्ये आत्ताच पाहिलं आपण की 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण वृत्तपत्र मराठीतील पहिले वृत्तपत्र. तर हे सगळं एकाच अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो की भारतातील पहिले वृत्तपत्र बेंगॉल गॅजेट जेम्स ऑगस्ट हिक्की, मुंबई प्रांत किंवा महाराष्ट्रातील पहिले वृत्त बॉम्बे हेरॉल्ड 1789, मुंबई प्रांतातील देशी वृत्तपत्र मुंबई समाचार 1822 मध्ये फर्दुंजी मर्जबान आणि 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर. अशा पद्धतीने मित्रांनो ही माहिती आपण संग्रही ठेवा, कारण बऱ्याच वेळेस हा प्रश्न येऊन जाते की भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर जेम्स ऑगस्ट हिक्की. त्याच अनुषंगाने हे सगळे प्रश्न आपल्याला क्रिएट झाले पाहिजेत आणि आपल्या नोंद वहीत ठेवले पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना मानतात? पहिला पर्याय संत ज्ञानेश्वर, दुसरा आहे संत तुकाराम, तिसरा आहे संत एकनाथ आणि चौथा आहे संत नामदेव. तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मित्रांनो संत नामदेव यांना मानतात. त्यानंतर 42वा प्रश्न पहा. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणत? पहिला पर्याय गंगावती, दुसरा आहे चंपावती, तिसरा आहे ठकी आणि चौथा आहे कालीचंडिका. तर महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला म्हणतात मित्रांनो ठकी. ठकी म्हणत. हे प्रश्न 10व्या वर्गाच्या इतिहासाच्या पुस्तकातील आहे मित्रांनो. बरेच प्रश्न 10व्या वर्गाच्या इतिहासाच्या पुस्तकातले आहेत आणि क्रमिक पुस्तक तुम्ही वाचत जा, कारण हे पुस्तक ॲथोराईट राहते, यात चुका अतिशय कमी राहतात. त्यानंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानात समांतर शिराविन्यास नसतात? समांतर शिराविन्यास नसतात म्हणते. पहिला पर्याय मका, दुसरा आहे ऊस, तिसरा आहे केळी, चौथा आहे जांभूळ. तर पहा मित्रांनो मक्यात समांतर शिराविन्यास राहतात. ऊसमध्ये सुद्धा त्या पानात पहा तुम्ही, ऊसाच्या पानात समांतर शिराविन्यास राहतात. केळीच्या पानात सुद्धा समांतर शिराविन्यास असतात, पण जांभूळमध्ये ह्या समांतर शिराविन्यास नसतात. हे लक्षात ठेवा. एकदा या पानाचं निरीक्षण करा तुम्ही की जांभूळाच्या पानात समांतर शिराविन्यास नसतात. त्यानंतरचा प्रश्न पहा. 44वा. खालीलपैकी कोणता प्राणी शीतरक्ताचा प्राणी नाही? पहिला रोहू मासा, दुसरा देव मासा, तिसरा बेंडूक आणि चौथा आहे पाल. तर मित्रांनो यामधून शीतरक्ताचा प्राणी नाही आहे तो देव मासा नाही. त्यानंतर 45वा प्रश्न पाहूया. जीवनसत्व ब चा समूह चुकीची जोडी ओळखा. B1 थायमिन, B3 नायसिन, B6 बायोटीन आणि B2 रायबोफ्लेविन. तर मित्रांनो इथे जीवनसत्व ब चा जे कॉम्प्लेक्स आहे बी कॉम्प्लेक्स मधील B6 जे आहे ते B6 बायोटीन हा चुकीचा पर्याय लक्षात ठेवा. जीवनसत्व ब समूह पहा. B1 थायमिन, B3 नायसिन, B2 रायबोफ्लेविन हे बरोबर आहे B2 रायबोफ्लेविन.
B1 थायमिनसुद्धा बरोबर आहे, B3 नायसिनसुद्धा बरोबर आहे, B5 पेंटोथॅनिक ॲसिड, B6 पायरिडॉक्झिन, याला काय म्हणतात, B6ला पायरिडॉक्झिन म्हणतात, म्हणजे हे चुकीचं आहे. आणि B7 म्हणजे बायोटीन, B9 म्हणजे फॉलिक ॲसिड आणि B12 म्हणजेच काय, कोबामिनिन. तर हे जीवनसत्व ब चा समूह आहे. तर हे नेहमी परीक्षेला विचारतात, B1 म्हणजे काय, B2 म्हणजे काय, B3 म्हणजे काय. तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. B6 म्हणजे कोणता, मग पायरिडॉक्झिन. इथे हे पर्याय चुकीचं आहे. त्यानंतर 46वा प्रश्न पहा. आकाशाचा निळा रंग चा परिणाम आहे. पहिला आहे विचलन, दुसरा आहे अपवर्तन, तिसरा आहे अपस्करण आणि चौथा आहे विकिरण. तर आकाशाचा निळा रंग चा परिणाम आहे तर विकिरणाचा परिणाम आहे. त्यानंतर 47वा प्रश्न पहा. अणूमधील रिकामी जागा संख्या म्हणजे त्याचा अणुअंक होय. पहिला आहे प्रोटॉन, दुसरा आहे इलेक्ट्रॉन, तिसरा आहे न्यूट्रॉन्स आणि चौथा आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर मित्रांनो, अणूमधील प्रोटॉन संख्या म्हणजे त्याचा अणुअंक होय. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतर 48वा प्रश्न पहा. 1772 साली कोणी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. आता पहा, या ऑप्शनमध्ये पहिला पर्याय वॉरन हेस्टिंग, दुसरा आहे जॉर्ज कॅम्बल, तिसरा आहे लॉर्ड एलिफस्टन्स आणि चौथा आहे लॉर्ड रिपन. आता इथे पर्याय काढता आले पाहिजे तुम्हाला. लॉर्ड रिपनचा काळ कोणता, तर इथे 1880च्या दशकातला. लॉर्ड एलिफस्टन्स हा मुंबईचा गव्हर्नर होता. नंतर जॉर्ज कॅम्बलचा कार्यकाल वेगळा आहे, परंतु 1772 हा हे जे दिलेलं आहे तारीख, याच्यावरून लक्षात ठेवा की आपल्याला जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली ही जरी माहीत नसलं तरी ऑप्शनमधून आपल्याला शॉर्टिंग करता आली पाहिजे. निदान 2 तरी ऑप्शन आपले कट झाले पाहिजेत. तर 1772ला कोण होता, वॉरन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. त्यानंतर 49वा प्रश्न पहा. बरोबर विधाने सांगा. हिमा दास या धिंग एक्सप्रेस नावाने ओळखले जातात. हिमा दास जे आसामचे आहे आणि नुकतंच त्यांना DYSP पदावर आसाम सरकारने काय केलं आहे, नियुक्ती दिली आहे. धिंग एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात. एकदम बरोबर आहे. 2018मध्ये हिमा दासला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच इथे पर्याय कोणता येईल, दोन्ही पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 50वा प्रश्न पहा. आय एम नो मसीहा हे आत्मचरित्र कोणाचे आहे. पहिला पर्याय सोनू सूद, दुसरा आहे अक्षय कुमार, तिसरा आहे अनुपम खेर आणि चौथा आहे अमिताभ बच्चन. तर आय एम नो मसीहा हे आत्मचरित्र कोणाचं आहे मित्रांनो, तर सोनू सूदचे. हे लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 26 ते 50 पर्यंत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या घटकाचे विश्लेषण पाहिलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहिली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.